लोकांनी लोकांसाठी निवडून देण्याच्या लोकशाही व्यवस्थेलाच निवडणूक आयोग व भाजपा सरकारने बगल देत मतदारांच्या मतदानावर दरोडा टाकण्याचे काम केले आहे। हा प्रकार लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे। आपल्या पूर्वजांनी बलिदान देऊन स्वातंत्र्य मिळवले व लोकशाही व संविधान दिले, त्याचे रक्षण करण्याची जबाबदारी आपली असून झोपेचे सोंग घेतलेला निवडणूक आयोग व सरकारला जागे करण्याची वेळ आली आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे। ध्वजगीत शुरू करेंगे। विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा, सदा शक्ति सरसाने वाला, प्रेम सुधा बरसाने वाला, वीरों को हर्षाने वाला, मातृभूमि का तन मन सारा, झंडा ऊंचा रहे हमारा, शान न इसकी जाने पाए, चाहे जान भले ही जाए, विश्व विजय करके दिखलाए, तब होवे प्रणव पूर्ण हमारा, झंडा ऊंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा। विश्राम। आज आपण पाहतोय की लोकांनी लोकांसाठी करायचं राज्य अशी भूमिका आपल्या संविधानात मांडली असताना सुद्धा आज लोकांसाठी राज्य चाललेलं नाही। महाराष्ट्रामध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी मतं दिलीत, महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सरकारला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी दिलेली होती। काँग्रेसच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये सरकार आणलं पाहिजे ही लोकांची भूमिका होती। त्या पद्धतीचं चित्र महाराष्ट्रामध्ये होतं, पण आपण पाहिलं की या निवडणुकीचे निकाल सगळे उलटे लागले। निवडणूक आयोग आपल्याला साधं डाटा सुद्धा आपल्याला द्यायला तयार नाही। आपले नेते राहुलजी असतील, खरगेजी असतील, यांनी निवडणूक आयोगाला जी भूमिका मांडली की आम्हाला ही जी मतं महाराष्ट्रात वाढली ती कुठून आणली हे तुम्ही सांगा। 6 वाजताच्या नंतर जे काही मतदान झालेलं आहे प्रत्येक बूथवर, ते कुठल्या बूथवर झाले 76 लाख मतं ते आम्हाला दाखवा। पण निवडणूक आयोग सांगतो की आमच्याजवळ डाटा नाही। याचा अर्थच निवडणूक आयोगाने महाराष्ट्रामध्ये मतदानावरच लोकांच्या डाका टाकला काय, हा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे। आमच्या मतानं आमच्या विचाराचं सरकार यावं, अन्यायी सरकारी जे असतील या सरकारला आम्ही काढू शकलो पाहिजे, आणि म्हणून प्रत्येकाला मतदानाचा अधिकार हा संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिला। पण आज आमच्या मतानं सरकार आम्हाला निर्माण करता येणार नाही अशी व्यवस्था केंद्रातल्या बसलेल्या सरकारने आणि निवडणूक आयोगाने ठरवून केली गेलेली आहे का, असं चित्र आज महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। अजूनही लोक संभ्रमात, लोकांना अजूनही वाटतं की हे सरकार आलं कसं, आणि जे निवडून आलेले लोक आहेत त्यांना ते चिमटे घेऊन बघतात की एवढ्या मतानं मी कसं निवडून आलो। म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की मी याच्यासाठी राजकीय भाषण नाही, आखरी माझा मूळ मुद्दा याच्यामधला एवढाच आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या झालेल्या निवडणुका ह्या देशाला संदेश देणाऱ्या झाल्या, याची चर्चा आज देशातच नव्हे तर जगामध्ये होते की असं कसं होऊ शकतं। आणि म्हणून काल आपण जेव्हा मतदारांचा दिवस म्हणून वोटर डे म्हणून आपण जो साजरा केला, आणि त्या दिवसाच्या निमित्तानं आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये मतदात्यांना जागृत करण्याचं काम, लोकांमध्ये जागृती करण्याचं काम काँग्रेस पक्षाच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये आपण केलेलं आहे। अनेक जिल्ह्यामध्ये, अनेक तालुक्यामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। जिल्हाधिकारी, तहसीलदार असतील, प्रांत असतील, त्यांना त्यांनी निवेदन दिलं। पण राज्यातलं असो की केंद्रातलं सरकार असो किंवा निवडणूक आयोग असो, हे झोपेचं सोंग करताना आपण पाहतोय।